विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या तासाला आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करणे याचे दोन पद्धती अभ्यासलेल्या आहेत. एक एलिमिनेशन ऑफ वन व्हेरिएबल मेथड, ही एक मेथड आपण अभ्यासली, आणि दुसरी पुटिंग व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ ऑर्डर. अशा दोन पद्धतीने आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केले. टुडे वी स्टडी, आजच्या तासाला आपल्याला विशेष प्रकारची सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायची. स्पेशल टाइप ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता विशेष प्रकारची म्हणजे कशी आहे, ही विशेष टाइप म्हणजे असे एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी, बी एक्स प्लस ए वाय इज इक्वल टू डी. हे 1 आणि हे 2. तर ही विशेष प्रकारची कशी आहे, पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये वाय ह्यांचे कोएफिशिएंट इंटरचेंज होतात. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स चा कोएफिशिएंट ए आहे, तर तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये वाय चा कोएफिशिएंट होतो, असा बदल होतो. पहिल्या इक्वेशन मध्ये वाय चा कोएफिशिएंट बी आहे, तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्स चा कोएफिशिएंट बी. In two equations, coefficients of x and y interchange. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स चा जो कोएफिशिएंट आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये वाय चा होतो, आणि पहिल्या इक्वेशन मध्ये वाय चा जो कोएफिशिएंट आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्स चा कोएफिशिएंट होतो. असं इन टू इक्वेशन्स कोएफिशिएंट्स ऑफ एक्स अँड वाय इंटरचेंज. तर अशा प्रकारची इक्वेशन सोडवण्यासाठी प्रथम काय करायचं, ह्या दोन्ही इक्वेशनची बेरीज करून एक सिंपल इक्वेशन मिळवा. दोन्ही इक्वेशनची बेरीज करून त्या आलेल्या सिंपल बेरीज करून आलेल्या इक्वेशनला काय 3 नंबर द्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं, ह्या दोन्ही इक्वेशनची वजाबाकी करून एक सिंपल इक्वेशन मिळवायचं, आणि त्याला 4 नंबर आपण देऊ. आणि शेवटी काय, मग हे बेरीज करून आलेलं 3 आणि वजाबाकी करून आलेलं 4, 3 आणि 4 ह्या इक्वेशनची ऍडिशन केली, एक व्हेरिएबल इलिमिनेट होत आणि एका व्हेरिएबलची आपल्याला किंमत भेटते. मग आलेली व्हेरिएबलची किंमत ह्या इक्वेशन 3 मध्ये जरी ठेवली तरी आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत मिळते. अशा रीतीनं ही स्पेशल टाइप ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स असतात. अशा प्रकारची आली या मेथडनं जायचं. प्रथम त्यांची बेरीज करून त्या बेरीजला 3रा नंबर, वजाबाकी करून येणारे इक्वेशन त्याला 4था नंबर, आणि नंतर काय 3 आणि 4 ह्या दोन इक्वेशनची बेरीज केली की एका व्हेरिएबलचं इलिमिनेशन होऊन दुसऱ्या व्हेरिएबलची आपल्याला किंमत भेटते. आता फॉर एक्झाम्पल पाहता, मी उदाहरण एक्झाम्पल सॉल्व 15x plus 17y is equal to 21. 17x plus 15y is equal to 11. हे इक्वेशन नंबर 1 आणि हे 2. बघा, ह्या दोन्ही इक्वेशनचं ऑब्झर्वेशन जर केलं
तर पहिल्यात एक्सचा जो कोएफिशियंट आहे एक्स व्हेरिएबलचा तो दुसऱ्यात वायचा झालेला आहे. पहिल्यात वायचा कोएफिशियंट 17 आहे तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट सेम आहे 70. असा बदल झालेला. मग प्रथम हे सोडवताना काय करायचं, फर्स्ट वे बाय ऍडिशन. इक्वेशन 1 प्लस 2, इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 ह्या दोन इक्वेशनची आपण ऍडिशन करू. तर हे ऍडिशन केल्यानंतर हे 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. ऍडिशन करू. तर इथं काय होईल, 15x प्लस 17x 32x, इथं सुद्धा 32y इज इक्वल टू इथं 32. 21 प्लस 11 32. मग बाय डिव्हायडिंग हे बेरीज करून आलेले इक्वेशन आहे तर ह्याच्यापासून सिंपल इक्वेशन मिळवता येतं. बाय डिव्हायडिंग बोथ साइड्स 32. बाय डिव्हायडिंग both sides by 32 we get, बघा हे 32 न जर ह्या इक्वेशनला भागलं डिवाइड केलं तर x प्लस y इज इक्वल टू 1. ह्याला नंबर द्यायचा 3. हे सिंपल झालं. हे बेरीज करून आलेलं इक्वेशन जे असतं ते x आणि y ला कोएफिशियंट शक्यतो सारखे असतात. तर त्या कोएफिशियंटनं जर डिव्हाइड केलं पूर्ण इक्वेशनला तर असं सिंपल इक्वेशन भेटतं आणि आलेल्या ह्या सिंपल इक्वेशनला इक्वेशन नंबर 3 असा आपण घेऊ. त्याच्यानंतर काय करायचं, बाय सबट्रॅक्शन कोणत्याही पहिल्या दिलेल्या दोन पैकी कोणत्यातून बी कोणतं वजा करता येतं. बाय सबट्रॅक्शन of equation 1 and 2. तर सबट्रॅक्शन कोणत्याही इक्वेशन मधून कोणतेही इक्वेशन तुम्ही वजा करू शकता. हे आपण इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 असे वजा करू. 17x प्लस 15y इज इक्वल टू 11 आणि 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. हे वजा करायचंय, सबट्रॅक्ट करायचंय तर हे चिन्ह बदलावे लागते. हे 15x चं मायनस, इथं मायनस, हे मायनस आणि मग ऍडिशनच करायचे असते. मायनस 15x प्लस 17x प्लस 2x मायनस 17y प्लस 15y मायनस 2y इज इक्वल टू मायनस 21 प्लस 10 काय मायनस 21 प्लस 11 मायनस 10 असे. मग बाय डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2. बाय डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2 वी गेट. तर आपल्याला कोणतं इक्वेशन भेटेल, हे दोन ने भागल्यानंतर x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 5. ह्याला काय करायचा नंबर, ह्या सिंपल इक्वेशन जे आलेलं आहे डिवाइड करून त्याला 5. तर सबट्रॅक्शन करून आलेल्या सिंपल इक्वेशनला हे असं 4 नंबर दिला. 4. मग आता काय करायचं, ऍडिशन करून आलेलं सिंपल इक्वेशन 3 आणि सबट्रॅक्शन करून आलेले सिंपल इक्वेशन 4 add equation 3 plus 4. Add equation 3 plus equation 4. तर यांची ऍडिशन करू आपण. हे 3 नंबरचं x plus y is equal to 1 आणि हे x minus y is equal to minus 5.
मग हे ऍडिशन करू. तर ऍडिशन केले एक व्हेरिएबल एलिमिनेट होतं. पहा, x प्लस एक्स 2x प्लस वाय मायनस वाय प्लस 0 एलिमिनेट झालं y व्हेरिएबल इज इक्वल टू -5 प्लस 1 -4. अशा रीतीनं 2x that is 2x is equal to 4 -4 हे -4. मग त्याच्यावरून आपल्याला x ची किंमत काढता येते बाय डिवाइडिंग 2. x is equal to -2. मग put x is equal to -2 in equation 3. ह्या 3 मध्ये ठेवायचे. put x is equal to -2 in equation 3. आणि मग 3 मध्ये आपण किंमत ठेवली तर ते दुसऱ्या व्हेरिएबलची आपल्याला किंमत भेटते. x प्लस वाय इज इक्वल टू 1. ह्याच्यामध्ये x च्या जागी -2 आपण ठेवू. -2 प्लस वाय इज इक्वल टू 1. सो y इज इक्वल टू 1 प्लस 2. y इज इक्वल टू 1 प्लस 2 that is y इज इक्वल टू 3. मग सोल्युशन काय होईल? x इज इक्वल टू -2 y इज इक्वल टू 3. और असं बी सोल्युशन लिहायचं. हे कंसात एक्स वाय म्हणजे क्रमित जोडी लिहायचं. प्रथम x आणि नंतर y. तर एक्स वाय इज इक्वल टू -2 असाही सोल्युशन. तर अशा रीतीनं ह्या स्पेशल टाइप मध्ये इक्वेशन असली की ही संधी सोडायची नाही. बघायचं मात्र पहिल्या इक्वेशन मध्ये x चा जेवढा कोएफिशियंट आहे तेवढाच दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा असला पाहिजे. आणि पहिल्यामध्ये y चा जेवढा आहे तेवढा दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा असला पाहिजे. मग एकदा बेरीज करून त्या इक्वेशनला 3 आणि नंतर त्याच दोन इक्वेशनची वजाबाकी करून इक्वेशन 4 आणि मग 3 आणि हे 4 ह्या दोन इक्वेशनची बेरीज केली की एक व्हेरिएबल नाही होऊन एका व्हेरिएबलची आपल्याला किंमत काढता येते. आलेल्या व्हेरिएबलची किंमत इक्वेशन 3 मध्ये ठेवून आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढता येते. आपण आणखीन एक उदाहरण एक्झाम्पल अजून आणखीन एक घेऊ. हे पहा 99x plus 101y is equal to 499. दूसरा 101x plus 99y is equal to 501. तर हे इक्वेशन 1 हे इक्वेशन 2. मग आता हे दोन्ही इक्वेशन मध्ये हे स्पेशल टाइप मध्ये मग x आणि y चे कोएफिशिएंट पहिल्या इक्वेशन मधले इंटरचेंज होतात दुसऱ्या इक्वेशन मध्ये. x चा कोएफिशिएंट 99 तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट 99. पहिल्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट 101 तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट 101 असे. मग हे सॉल्व करताना काय करायचं? प्रथम बाय ऍडिशन म्हणजे इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 ह्या दोन्ही इक्वेशनचे ऍडिशन. तर काय होईल? 99x plus 101y is equal to 499. त्याच्या खाली दुसरं लिहू आपण 101x plus 99y
इज इक्वल टू 501. हे बेरीज करून आपण मिळवूया. तर आता इथं काय होईल, ही 200 x प्लस 200 y इज इक्वल टू हे 499 501 दॅट इज 1000 असे. मग ही बेरीज करून आलं, परंतु ह्याला एक्स आणि वाय चे कोएफिशिएंट जे सारखे त्याने डिवाइड करून सिंपल इक्वेशन मिळवायचं. बाय डिवाइडिंग both sides by 200 we get हे असं भेटेल आपल्याला. काय होईल, 200 मागले तर x, इथं दुसऱ्या पदात y इज इक्वल टू इथे काय होईल 5. आणि ह्या आलेल्या सिंपल इक्वेशन जे मिळालं ऍडिशन करून त्याला काय करायचं, 3 नंबर द्यायचा. त्याच्यानंतर सबट्रॅक्शन क्रिया करायचं. या दिलेल्या इक्वेशनचे दोन इक्वेशनची सबट्रॅक्शनच करायची. इक्वेशन 2 कोणत्यातून बी कोणतं वजा करता येतं, 2 मायनस इक्वेशन 1. मग इक्वेशन 2 आपण लिहू, 101 x प्लस 99 y इज इक्वल टू 501. आणि दुसरं मग पहिलं हे 99x प्लस 101y 101y इज इक्वल टू 499. हे सबट्रॅक्ट करायचं, तर ह्याचं चिन्ह हे विरुद्ध करावं लागेल असं. मग हे सबट्रॅक्शन केल्यानंतर इथं किती येईल, इथं 2x येईल. 101 मायनस 99 2x. इथं मायनस 101 प्लस 99 मायनस 2y इज इक्वल टू इथं काय होईल, इथं सुद्धा किती येईल प्लस 2 नाही का, मायनस 499 आणि 501 तर प्लस 2 बेरीज. मग बाय डिवाइडिंग both sides by 2 we get, तर कोणतं इक्वेशन भेटेल, 2 ने जर डिवाइड केलं तर x मायनस वाय इज इक्वल टू इथं भागल्यानंतर 1. ह्या सबट्रॅक्शन करून आलेल्या इक्वेशनला इक्वेशन 4 असा नंबर द्यायचा. हा दिल्यानंतर नंतर काय करायचं की एकदा ऍडिशन करून सिंपल इक्वेशन मिळवलं 3, दिलेल्या दोन इक्वेशनचीच वजाबाकी करून सबट्रॅक्शन करून इक्वेशन हे सिंपल इक्वेशन 4. आता 3 आणि 4 ची बेरीज करायची. ऍडिंग इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4, तर हे x प्लस y इज इक्वल टू 5 हे 3 नंबर्स आणि x मायनस y इज इक्वल टू 1. अशा रीतीने हे ऍडिशन करू आपण. ऍडिशन केली की एक व्हेरिएबल एलिमिनेट होतं पहा. तर x प्लस x 2x प्लस y मायनस y 0 इज इक्वल टू 6. 5 प्लस 1 6. दॅट इज हे असं झालं 2x इज इक्वल टू 6. 2x प्लस 0 मीन 2x इज इक्वल टू 6. सो by dividing both sides 2 x is equal to 3. मग ही आलेली एका व्हेरिएबलची किंमत इक्वेशन 3 मध्ये ठेवायची. प्लेस x is equal to 3. प्लेस तरी म्हणतात किंवा पुट तरी म्हणतात. प्लेस x is equal to 3 in इक्वेशन 3. हे इक्वेशन 3 x plus y is equal to 5. x प्लस y इज इक्वल टू 5. ह्याच्यामध्ये x च्या जागी आपण ही किंमत प्लेस करू. 3 प्लस y इज इक्वल टू 5 फ्रॉम दिस. सो y इज इक्वल टू काय होईल 5 मायनस 3 दॅट इज 2. y इज इक्वल टू 2.
आणि मग शेवटी काय आपल्याला सोल्युशन शिकल्या. तर सोल्युशन मग असलेल्या x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 2. और हे कसं लिहितात, हे एक्स वाय हे एका कंसात हे अशी ऑर्डर्ड पेअर करतात एक्स वाय, आणि मग इथं एक्स ची किंमत ह्या कंसात प्रथम 3 आणि नंतर वाय ची किंमत हे 2. असं हा झाला सोल्युशन, ह्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन. तर अशा प्रकारचं उदाहरण आलं की मग हे मेथड अवलंबायचे. एकदा बेरीज करून एक 3 नंबर, वजाबाकी करून ते सिंपल इक्वेशन येईल त्याला 4 नंबर, आणि पुन्हा काय इक्वेशन 3 आणि 4 ची बेरीज हे अशी केली की मग एक व्हेरिएबल एलिमिनेट होऊन दुसऱ्या व्हेरिएबलची आपल्याला किंमत मिळते. आलेली व्हेरिएबलची किंमत इक्वेशन 3 मध्येच ठेवायची, म्हणजे ताबडतोब आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत भेटते. आता पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये बी ठेवल्यावर येते, परंतु ह्याच्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर किंमत भेटते. अशा रीतीनं हा सोल्युशन सगळं आपल्याला लिहित आहे. तर असे आपण 2 मेथड, एलिमिनेशन मेथड सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठी एलिमिनेशन मेथड, दुसरी मेथड आहे पुटिंग व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ अदर व्हेरिएबल, आणि तिसरी ही स्पेशल टाइप ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. अशी जर असली तर ह्या मेथडनं सोडवा. आता तुम्ही असं एक उदाहरण सोडवा, घरी गेल्यानंतर सोडवा. ह्या स्पेशल टाइप वर मी एक तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन देतो. Solve 4x plus 3y is equal to 18 and 3x plus 4y is equal to 70. तर हे उदाहरण ये दुसरे एक सॉल्व 5x plus 3y 25 and 3x plus 5y is equal to 30. तर ही 2 इक्वेशन सॉल्व. याच्यानंतर पुढच्या तासाला आपण ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन्स याचा अभ्यास करणार.